हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या येस क्रिएशनमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज आपण इथं बुगडी कशी बनवायची ते बघूयात. आज आपल्या ज्वेलरी मेकिंग क्लासचा डे 8 आहे. तर ह्याच्यामध्ये आपण बुगडी बनवायचं बघणार आहोत. तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी नथ शिकवलेले आहेत, नथचे बेस शिकवलेले आहेत, ज्वेलरी मेकिंग मटेरियलचं नॉलेज दिलेलं आहे. तर आज आपण इथं बुगडी शिकणार आहोत. तर बुगडी शिकण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. आणि त्याच्यासाठी काय काय मटेरियल लागते ते बघूया. त्याच्यासाठी आपल्याला इथं 3 टूल्स लागणार आहेत. त्याच्यानंतर इथं क्रिस्टल लागतील आपल्याला, आणि त्याच्यानंतर हे मायक्रो पॉलिशचे 0 mm मोती घेतलेले आहेत. हे लोरियल्स लागतील. त्याच्यानंतर हे 4 mm मोती घेतलेले आहेत. आणि ही 22 गेजची तार घेतलेली आहे आपण. आणि ही 0.3 mm गेज रॅपिंग तार घेतलेली आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया वेळ न वाया घालवता. जर तुम्ही कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर बुगडी बेस साठी आपण इथं तार कट करून घेणार आहोत. किमान इतकी तार आपण कट करून घ्यायची आहे इथं. तर अशा आपण 2 तार कट करून घेणार आहोत सेम साईजमध्ये. बघू शकता अशा पद्धतीने इथं सेम 2 तार आपण इथं कट करून घ्यायचे. आता आपण याच्यावरती एक छोटासा लूप बनवायचा आहे खालच्या साईडला. हे 2 टाईपमध्ये बनते बुगडीचं बेस. मी एक शॉर्ट व्हिडिओमध्ये शिकवलेला आहे, तोही बनतो, आणि हा दुसरावाला आहे. हाही तुम्ही लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल. तर इथं आपण एक साईडला असं बेंड करून घेणार आहोत. बेंड म्हणजे राऊंड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता तर आता काय करायचं आहे आपल्याला, हे थोडंसं लूप आपण इथं अशा अशा पद्धतीनं थोडंसं ओपन करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये इथं 2 लोरियल्स टाकायचे आहेत. 2 किंवा तुम्ही 2पेक्षा जास्तही टाकू शकता. मी इथं 2 टाकलेले आहेत. त्याच्यानंतर ह्याला पूर्णपणे बंद करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावर इथं आपल्याला ही तार ही 0.3 mm रॅपिंग तार इथं मी कट करून घेतलेली आहे. किमान इतकी 30 ते 35 सेंटीमीटर. त्याच्यानंतर इथं आपण या तारेवरती तार फिट करून घेणार आहोत. जसं मी प्रत्येक वेळेला दाखवत असते तशा पद्धतीने इथं रॅप करून घ्यायचं आहे 3-4 वेळेला अशा पद्धतीने. तिलाही इथं आपण रॅप करून इथं कट करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर फ्लॅट नोज प्लायरच्या सहाय्याने इथं याला दाबून घ्यायचं आहे, म्हणजे ते घातल्यानंतर कानाला टोचणार नाही. त्याच्यासाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते मी की तार फ्लॅट करून घ्यायचं, विसरायचं नाही आहे. त्याच्यानंतर आपण इथे एक फ्लावर बनवणार आहोत. मोती टाकणार आहोत. 6 मोती टाकायचे आहेत 4 mm. टोटल 6 मोती टाकून घ्या. तुम्ही ही बुगडी व्यवस्थित हा व्हिडिओ पाहून जर बनवला तर याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही टाईपची बुगडी बनवू शकता. त्याच्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे, स्किप न करता. मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं असते तेच प्रश्न परत कॉमेंटमध्ये येत असतात, त्याच्यामुळे मी सांगते व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला समजेल. तर आता इथं 6 मोती टाकलेले आहेत मी. त्याच्यानंतर ह्याला 2 वेळा रॅप करायचं आहे अशा पद्धतीने. रॅप करून झाल्यानंतर हे फ्लावर याच्यावरती अशा पद्धतीने सेट करायचं आहे अशा पद्धतीने. ह्या लूपला थोडंसं आपण इथं
बघू शकता, 1 मिनिट मी दाखवते. इथं थोडंसं बेंड द्यायचं आहे, थोडंसं अशा. त्याच्यानंतर आपण इथे हे फ्लावर इथं वरच्या साईडला ही तार घेऊन आपण ह्या बेस तारेवर एकदा त्याला बांधून घ्यायचं आहे. आतल्या साईडून ती तार पास करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं अशा पद्धतीनं बांधून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, ही तार परत तिथूनच वर घेऊन किंवा दुसऱ्या साईडून घेतलं तरी चालेल. अशा पद्धतीने 1 मिनिट दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीनं घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जो क्रिस्टल घेतलेला आहे 4 mm हा रेड कलरचा घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता. याच्यामध्ये भरपूर कलर अवेलेबल असतात. तर मी इथं रेड कलर घेतलेला आहे, तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता. त्याच्यानंतर हा 4 mm मोती इथं मी क्रिस्टल टाकलेला आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, ही तार वरच्या साईडला घेऊन ह्या बेस तारेला एकदा रॅप करायची आहे, एकदा किंवा 2 वेळा अशा पद्धतीने. रॅप करून झाल्यानंतर आपण जसं स्टार बनवतो, मी दाखवलेलं आहे भरपूर व्हिडिओमध्ये, 2-2 मोती घेऊन इथं आपल्याला स्टार बनवायचं आहे. 2 मोती घेऊन त्याच्यानंतर नेक्स्ट 2 मोती घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने रॅप करायचे की तिथं स्टार दिसलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला समजेल. जवळून दाखवते थोडं, बघू शकता. प्रत्येक वेळेला 2-2 मोती घ्यायचे आहेत. ह्या फ्लावरला लूज पडेल त्याच्यासाठी इथं थोडं असं दाबून पकडायचं आहे, त्याच्यामुळे ते फ्लावर फिट होऊन जाईल लवकर. त्याच्यानंतर परत इथं अशा पद्धतीनं रॅप करायचं, बघू शकता. इथे सुंदर स्टार बनलेला आहे अशा पद्धतीचं. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, ही तारे या बेस तारेला परत रॅप करून घ्यायची आहे. दोन वेळा रॅप करायची अशा पद्धतीने. आणि आपण इथं आता 2 गोल्डन मोतीसुद्धा घेणार आहोत. इथं नाही वापरले तरी चालतात, तुमच्या चॉईसनुसार आहे, पण मी इथं वापरणार आहे. तर ही तार आपल्याला बेस तारेवर रॅप करून झाल्यानंतर हा मोती एक ह्याच्यामध्ये 0.3 mm मोती घेतलेला आहे मी. अशा पद्धतीने इथं टाकून घ्यायचा आहे, बघू शकता. ह्याच्यानं लुक थोडा चेंज वाटेल. तुम्ही नाही टाकला तरी चालेल, टाकला तरी चालेल. आणि ह्याच्यावर परत ही तार आपल्याला बेस तारेवर रॅपिंग तार रॅप करून घ्यायची आहे अशा पद्धतीने, बघू शकता. अशा पद्धतीने त्याच्यानंतर इथं आपण ही तार कट करून घेणार आहोत, शकता. त्याच्यानंतर याला फ्लॅट करून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ही तार इथं मग बॅक साईडला अशी वळून घ्यायची आहे अशा पद्धतीने. इथं राऊंड नोज प्लायर वापरला तरी चालेल किंवा असं बोटाच्या सहाय्याने केला तरी चालेल. अशा पद्धतीने झाल्यानंतर याला थोडं वरच्या साईडला इथं असं थोडंसं बेंड देऊन परत त्याला अशा पद्धतीने बॅक साईडला घ्यायचं, बघू शकता. याच्या सहाय्याने असं केलं तरी छान दिसते अशा पद्धतीने. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, इथं बॅक साईडला इथं थोड्याशा अंतरावर इथं याला थोडासा बेंड द्यायचा आहे अशा पद्धतीने, बघू शकता. थोडंसं आणि इथं
ही तार कट करून टाकायचे. त्याच्यानंतर ही बुगडी आपली तयार आहे. तर मी आधी एक बुगडी बनवलेली आहे. तर हा आहे याचा फायनल लुक, बघू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बघायला आवडेल तेही सांगू शकता. कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ माझे कसे वाटतात तेही तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे आम्हालाही मोटिवेट होतं आहे त्याच्यासाठी. काही काही करतात खूप छान छान कमेंट, तर ज्या कोणी नाही करत त्यांनीही नक्की करा. आणि चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा. ओके, बाय.